नमस्कार, आपण पाहत आहात ओम टीव्ही न्यूज। कराड तालुक्यातील उंब्रज येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। उड्डाणपुलाला मंजुरी मिळाल्याची चर्चा सुरू असतानाच महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी केबल टाकण्याचं काम सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार उंब्रज बसस्थानकापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर गुरुवारी सकाळपासून ट्रॅक्टर व मशीनच्या साहाय्याने रस्त्याच्या मधोमध असलेले कॉन्क्रीट फोडून केबल टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। सुरुवातीला काही नागरिकांना उड्डाणपुलासाठी सर्वेक्षण सुरू झालं आहे काय असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी केबल टाकली जात असल्याचं समोर आलं आहे। हे काम अदानी कंपनीकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे। मात्र उंब्रज येथे उड्डाणपुलाचे काम येत्या महिनाभरात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना पुन्हा महामार्ग खोदून केबल टाकण्याचं काम केलं जात आहे असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान अदानी कंपनीच्या स्थानिक प्रभारी मनीष यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की उड्डाणपुलाच्या कामाबाबत आम्हाला कोणतीही सूचना मिळालेली नाही। आम्हाला सीसीटीव्ही केबल टाकण्याचे काम देण्यात आले असून त्यानुसार काम सुरू आहे। मात्र एकीकडे उड्डाणपुलाची चर्चा आणि दुसरीकडे सुरू असलेले केबल टाकण्याचे काम यामुळे उंब्रजमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। त्यामुळे उंब्रजला उड्डाणपूल होणार की नाही याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्टता देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।